नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेची 7 जुलै म्हणजे आजची सर्वात ताजी अपडेट. जुलै महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता नेमका कधी जमा होणार, मागचा हप्ता कधी आला होता आणि ज्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नाहीत त्यांनी काय करावं, या सर्व प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, सर्वप्रथम सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक महिला विचारत आहेत, अनेक महिला काही दिवसापासून विचारत आहेत, जुलै महिन्याचे पैसे आजपासून येणार का, आजपासून यायला सुरुवात होणार का. तर सध्या 7 जुलैपर्यंत राज्य सरकारने जुलै महिन्याच्या हप्त्याची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. आजपासून पैसे खात्यामध्ये जमा होणार का, तर राज्य सरकारने अजून कोणताही निर्णय दिलेला नाही. 7 जुलैपर्यंत कोणताही निर्णय सांगितलेला नाही राज्य सरकारने की जुलै महिन्याच्या हप्त्याची अधिकृत तारीख अजून सांगितलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही ठराविक तारखेवरती लगेच विश्वास ठेवू नका. आजकाल सोशल मीडियावरती रोज तारीख फिरत आहे. तुम्ही नीट बघा, रोज तारीख आहे आणि रोज वेगळी तारीख आहे. तुम्हाला जर काल आजची तारीख सांगितली असेल ना, तर ते युट्यूबवर तुम्हाला आज तारीख उद्याची सांगणार. एक फिक्स तारीख ते कधीही सांगत नाहीत. फक्त व्ह्यूजसाठी पैसे कमवतात, ते व्ह्यूज मिळवण्यासाठी व्हिडिओज बनवतात. त्यामुळे त्या तारखेवरती विश्वास ठेवू नका, कारण राज्य सरकारने अजून कोणतीही जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार ह्याची तारीख अजूनही अधिकृत तारीख सांगितलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावरती फिरणाऱ्या कोणत्याही ठराविक तारखेवर लगेच विश्वास ठेवू नका. मात्र विविध माध्यमांमध्ये अशी माहिती समोर येत आहे की जुलै महिन्याचा हप्ता 1,500 रुपयांचा हप्ता 12 ते 15 जुलै दरम्यान टप्प्याटप्प्याने लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो. पण पुन्हा एकदा सांगतो, ही अधिकृत घोषणा नाही. सरकारकडून आदेश आल्यानंतरच अंतिम तारीख निश्चित होईल. आता मागचा हप्ता कधी आला होता ते पाहूया. मागील हप्ता जून महिन्याच्या मध्यात अनेक महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला होता. काही जिल्ह्यांमध्ये पैसे एकाच दिवशी आले, तर काही ठिकाणी 2 ते 3 दिवसांच्या अंतराने जमा झाले. त्यामुळे यावेळी ही सर्व महिलांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे येतीलच असे नाही. मित्रांनो बघा, ह्याच्या आधीचा हप्ता जूनचा हप्ता कधी जमा झाला होता, तर जूनचा हप्ता झाला होता जून महिन्याच्या मध्यामध्ये मधल्या तारखेपर्यंत 15 ते 20 दरम्यान झाला असणार. आय थिंक काहीतरी 15 तारीख ते 20 तारखेदरम्यान झाला होता. तर महिलांच्या खात्यामध्ये त्यावेळी हप्ता जमा झाला होता आणि काही जिल्ह्यांमध्ये पैसे एकाच दिवशी आले, तर काही ठिकाणी 2 ते 3 दिवसांच्या अंतराने जमा झाले होते. त्यामुळे यावेळी ही सर्व महिलांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे जमा होतील, पैसे येतीलच असं काही नाही. बँक आणि जिल्ह्यानुसार पैसे टप्प्याटप्प्याने जमा होतात. आणि आता अनेक महिलांना प्रश्न पडतो की माझ्या मैत्रिणीच्या खात्यामध्ये पैसे आले, पण माझ्या खात्यामध्ये का आले नाहीत. तर यामागे काही महत्त्वाची कारणे असू शकतात. मित्रांनो, तुमचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे आवश्यक आहे. डीबीटी सेवा सुरू असणे गरजेचे आहे आणि बँक खाते सक्रिय असावे. तसेच अर्जांमधील माहिती योग्य असणे आवश्यक आहे. यापैकी कोणतीही अडचण असल्यास हप्ता उशिरा मिळू शकतो. म्हणून जर तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नसतील तर घाबरू नका. अधिकृत यादी आणि सरकारच्या पुढील सूचनांची वाट पहा. कोणालाही पैसे देऊन किंवा फसव्या लिंकवरती क्लिक करून माहिती अपडेट करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. कोणालाही पैसे तुम्ही देऊ नका की माहिती दुरुस्त करायला. आणि फसव्या लिंक कोणतीही लिंक तुम्हाला जर कोणी पाठवली की ह्या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या खात्यावरती पैसे येतील किंवा तुमची माहिती आम्ही अपडेट करू, तर अशा कोणत्याही लिंकवरती अजिबात क्लिक करू नका. सरकार अशा प्रकारच्या लिंक कधीच पाठवत नाही. आणि ह्या लिंकवरती क्लिक केल्यावरती तुमच्या खात्यावरले पैसे देखील सर्वच्या सर्व पैसे जाऊ शकतात आणि तुमचं खातं देखील रिकाम होऊ शकतो. त्यामुळे अशा कोणत्याही लिंकवरती कधी क्लिक करू नका. आणि मित्रांनो, जुलै महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर सर्वात आधी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू नक्कीच. त्यामुळे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या इतर भगिनींपर्यंत शेअर करा. आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या खात्यामध्ये मागचा हप्ता जूनचा हप्ता नेमका कोणत्या तारखेला आला होता. धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच ताज्या अपडेट्ससह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.